नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 आणि त्यानंतर 2026-27 रोजी जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल विषय या ठिकाणी घेऊन परीक्षेला सामोरं जाणार आहे, अशा विद्यार्थी मित्रांसाठी चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन आपण त्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने लिहिली गेली पाहिजे, यासाठी आपण आपल्या YouTube सेशनमध्ये या ठिकाणी लिखाण सराव जो आहे, तर ते लिखाण सराव इथे या ठिकाणी करून घेत आहोत. आज लिखाण सरावाचा आपला 18वा भाग आपण इथे या ठिकाणी पाहत आहोत आणि आज देखील आपण प्राचीन भारताच्या इतिहासातला मौर्योत्तर भारत हा जो घटक आहे, तर त्या घटकावर जे काही प्रश्न UPSCने विचारलेले आहे, त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन इथे या ठिकाणी आपण करणार आहोत. तेव्हा सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. तिथं लक्षात घ्या, एक प्रश्न 2018च्या UPSC पेपरमध्ये या ठिकाणी विचारला आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे, हे उत्तर तुम्हाला एकूण या ठिकाणी 20 मार्क मिळवून देणार आहे, हे लक्षात घ्या. तर 20 मार्क म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे, की आता आयोगाचं पेपरचं जे काही स्वरूप आहे, ते कशा पद्धतीचं आहे, की एक सेक्शन असणार आहे, जो 50 मार्कांचा असणार आहे आणि ज्याच्यामध्ये 3 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी लिहायचे आहेत. मग त्यातला एक प्रश्न 20 मार्कांना असतो आणि 2 प्रश्न जे आहेत ते 15-15 मार्कांचे आहेत. त्यातला हा एक मोठा प्रश्न इथे या ठिकाणी आहे, जो ज्यामध्ये आपल्याला 20 मार्क मिळणार आहे. तर बघा प्रश्न काय आहे तो आधी आपण नीट वाचून घेऊ आणि त्यानंतर या प्रश्नामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे ते आपण इथे या ठिकाणी चर्चेमध्ये आणूया. तर बघा प्रश्नामध्ये लिहिलेलं आहे, मौर्योत्तर काळात भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर आंतरप्रादेशिक आणि आंतरमहाद्वीपीय व्यापाराचा काय परिणाम या ठिकाणी झाला? या पद्धतीचा प्रश्न आहे. आता बघा, प्रश्न नीट वाचल्यानंतर, तो समजल्यानंतर आता आपण उत्तराला सुरुवात या ठिकाणी करूया. लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये काय महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे, तो म्हणजे व्यापार आहे. लक्षात घ्या, मौर्योत्तर कालखंडामध्ये जो काही प्रादेशिक आणि त्याचबरोबर आंतरमहाद्वीपीय जो काही व्यापार होता, तर त्या व्यापाराचा मौर्योत्तर काळातील भारताच्या सामाजिक आणि त्याचबरोबर सांस्कृतिक जीवन जे आहे, तर त्या सांस्कृतिक जीवनावर काय नेमका परिणाम या ठिकाणी झाला, या पद्धतीचा मुद्दा आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर सर्वात पहिलं तर आपण इंट्रोडक्शन जो आहे, तर त्या इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला उत्तरामध्ये काय लिहायचं आहे, ते इथे या ठिकाणी इंट्रोडक्शनमध्ये मांडणं गरजेचं आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला हा मुद्दा मांडणं गरजेचं आहे, की मौर्योत्तर कालखंडामध्ये भारतात प्रादेशिक सत्तांचा उगम झाला आणि याच काळामध्ये या ठिकाणी विदेशी आक्रमणकर्त्यांनी भारतावर हल्ले देखील या ठिकाणी केले. यामुळं या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर भारताच्या सामाजिक जीवनावर या ठिकाणी देशी आणि विदेशी सांस्कृतिक आणि त्याचबरोबर सामाजिक बदल हा इथे या ठिकाणी आपल्याला सामाजिक व धार्मिक बदल इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. याचबरोबर या कालखंडामध्ये भारतातून या ठिकाणी रेशीम मार्ग या ठिकाणी जात होता आणि ज्या रेशीम मार्गावर भारतीय शासकांचं नियंत्रण या ठिकाणी होतं. आणि या व्यापारामुळे भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर त्या ठिकाणी विलक्षण प्रभाव इथे या ठिकाणी पडल्याचं पाहायला भेटतं. तर या पद्धतीचं एक छोटं-मोठं या ठिकाणी इंट्रोडक्शन या ठिकाणी द्यायचं आहे. बघा हा कालखंड काय आहे तो नीट आधी आपण समजून घेऊया. आता बघा हे इंट्रोडक्शन आपण पाहिलं, पण आता आपण टॉपिक समजून घेऊया आणि मग उत्तर इथे या ठिकाणी देऊया. जसं की आपल्याला माहिती आहे, की 187 BC जर आपण पाहिलं, तर 187 BCला मौर्य राज्य जे आहे ते डिक्लाइन या ठिकाणी झालं आणि मग या काळामध्ये भारतामध्ये प्रादेशिक सत्तांचा उगम या ठिकाणी इथं होताना दिसून येतो. या प्रादेशिक सत्तांमध्ये कोण-कोण होते? तर शुंग आहे, त्याचबरोबर कण्व आहे, त्याचबरोबर या ठिकाणी चेदी नावाचे राजवंश या ठिकाणी आहे आणि मग महाराष्ट्रामध्ये सातवाहन जे आहे, तर त्या सातवाहनांचा उगम इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं. तर हे होते भारतीय देशीय राज्य आणि याच काळामध्ये काही विदेशी आक्रमणकर्त्यांनी पण भारतावर इथे या ठिकाणी हल्ला केला होता. तर मौर्योत्तर भारत हा या पद्धतीचा आहे बघा. मग विदेशी आक्रमणकर्त्यांमध्ये कोण होतं? तर युनान होते लक्षात घ्या. त्याचबरोबर या काळामध्ये कोण होतं? तर पार्थियन हे एक महत्त्वाचे शासक या ठिकाणी होते. त्याचबरोबर कोण होतं? तर या ठिकाणी शक या ठिकाणी आहे आणि याचबरोबर कुशाण इथं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर या काळामध्ये विदेशी लोक आणि त्याचबरोबर देशी लोक जे आहे, तर यांच्यातील संघर्ष होतो किंवा यांच्यामुळे या ठिकाणी भारतामध्ये एक मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक जडणघडण या काळामध्ये होताना दिसून येतात. याचबरोबर हा जो मौर्योत्तर कालखंड आहे, तर त्या काळामध्ये भारताचा व्यापार हा सुदूर प्रांतामध्ये या ठिकाणी पसरलेला होता, असं देखील या ठिकाणी दिसून येतं. आपल्याला माहिती आहे, की या काळामध्ये रेशीम मार्ग जो होता, हा रेशीम मार्ग ज्याला आपण सिल्क रूट या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हणतो,
तर तो रेशीम मार्गाने देखील भारताची भरभराट या ठिकाणी केलेली होती, असं एकंदरीत दिसून येतं. याच काळामध्ये आपल्याला माहिती आहे अज्ञात नाविक आणि त्याचबरोबर प्लिनी यांसारखे महत्त्वाचे या ठिकाणी प्रवासी भारतात आलेले होते. प्लिनीनं नॅचरल हिस्ट्री लिहिला आणि अज्ञात नाविकनं पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी या प्रकारचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाच्या द्वारे भारताचा महाद्वीपीय व्यापार हा कशा पद्धतीने होता, तांबड्या समुद्रातून भारताचा व्यापार आणि कोणकोणत्या वस्तूंचा व्यापार या ठिकाणी होत होता, याबद्दल डिटेलपणे माहिती इथे या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आता हे सगळं काही लिहायचं नाही आपल्याला, हे बस समजून घ्यायचं आहे. ठीक आहे ना? तर हा टॉपिक जो आहे तो मी तुम्हाला इथे समजून द्यायचा प्रयत्न केला. प्रश्न दिलेला आहे, की प्रादेशिक, आंतरप्रादेशिक आणि आंतरमहाद्वीपीय व्यापाराचा भारताच्या सामाजिक जीवनामध्ये एकूण आणि त्याचबरोबर सांस्कृतिक जीवनामध्ये एकूण काय परिणाम या ठिकाणी झाला, ते तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे ना? तर इंट्रोडक्शन या ठिकाणी आपण लिहिल्यानंतर आता आपण त्या टॉपिकला या ठिकाणी सुरुवात करू, जो उत्तरामध्ये असणं अपेक्षित आहे. परिणाम काय नेमका झाला? तर परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो, की नव्या शहरांचा उदय हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पाहायला भेटतो. व्यापारामुळे नव्या शहरांचा उदय इथे या ठिकाणी होताना आपल्याला एकंदरीत दिसून येतं. एकदा असं म्हणू शकता, की तुम्ही या काळामध्ये भारतीय व्यापार हा सुदूर प्रांतापर्यंत पोहोचलेला होता आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर व्यापारी लोक या काळामध्ये भारतामध्ये आलेले आहेत. विदेशी वस्तू भारतामध्ये विकल्या जात होत्या. भारतीय वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी ही विदेशामध्ये या ठिकाणी होते आणि त्यामुळे नव्या शहरांचा उगम इथे या ठिकाणी होताना दिसून येतात. मग या नवे शहरं कोणकोणती होती? तर आपल्याला पाहायला भेटतं मथुरा नावाचं शहर या काळामध्ये उदयास आल्याचं दिसून येतं. याचबरोबर उज्जैन नावाचं शहर हे या काळामध्ये उदयास आल्याचं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर प्रतिष्ठान जे आहे ज्याला आज आपण पैठण या ठिकाणी म्हणतो, तर प्रतिष्ठान यांसारखी जी शहरं आहेत, ती शहरं जी आहेत ती या काळामध्ये उदयास या ठिकाणी आल्याचं दिसून येतं. आणि ही शहरं जी होती, ही शहरं एक प्रकारचे काय होते तर व्यापारी केंद्र देखील या काळामध्ये होते. असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. उदाहरणार्थ जर आपण इथं पाहिलं तर लक्षात घ्या, भोकरदन जे आहे बघा भोकरदन, तर हे सातवाहनांच्या काळामधलं महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. जे शिल्प व्यापार इथे या ठिकाणी शिल्प व्यापाराचं केंद्र या काळामध्ये शिल्प शिल्प उत्पादनाचं केंद्र हे या काळामध्ये होतं. तर प्रतिष्ठान जे आहे हे कापडासाठी अत्यंत प्रसिद्ध असणारी बाजारपेठ इथे या ठिकाणी राहिलेली आहे. असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर या प्रकारे नव्या शहरांचा उदय हा इथे या ठिकाणी होतो आणि याच काळामध्ये आपल्याला हे विविध प्रकारचे व्यापारी केंद्र देखील या कालखंडामध्ये उदयास आलेली आहे. या प्रकारची माहिती इथे या ठिकाणी मिळते. तर हा एक महत्त्वाचा व्यापारामुळे भारताच्या सामाजिक जीवनामध्ये हा एक महत्त्वाचा बदल आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. दुसरं महत्त्वाचं काय? तर या ठिकाणी भारतामध्ये या काळामध्ये धार्मिक जडणघडण जी आहे, तर ही धार्मिक जडणघडण इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. मग या काळामध्ये धार्मिक जडणघडण काय? तर या काळामध्ये जे बौद्ध भिक्षू होते किंवा त्या काळातील जे शासक होते, त्यांनी मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माला राजाश्रय जो आहे, तो इथे या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं. आणि बौद्ध धर्माला राजाश्रय देऊन अनेक बौद्ध धर्माशी संबंधित स्तूप जे आहे, ते व्यापारी मार्गावरच यांनी इथे या ठिकाणी निर्माण केले होते, असं एकंदरीत दिसून येतं. त्याचा परिणाम काय झाला? बौद्ध धर्म जो आहे, हा बौद्ध धर्म आणि जैन धर्म हे भारताच्या बाहेर जे आहे, हे इथे या ठिकाणी प्रसारित झालेले आहे. असं एकंदरीत दिसतं. जसं की आपण पाहू शकतो जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, जपान या भागामध्ये, चीनमध्ये भारतीय व्यापार जो आहे तो इथे या ठिकाणी प्रसारित झालेला आहे किंवा भारतीय धर्म जो आहे, तो इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर व्यापारी मार्गामुळे किंवा व्यापारामुळे या ठिकाणी धार्मिक जडणघडण होताना दिसून येते. विशेष महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, भारतामध्ये जे काही कुशाण शासक या ठिकाणी होते, त्याचबरोबर युनान शासक जे होते, त्यांनी भारतीय बौद्ध धर्माचा स्वीकार इथे या ठिकाणी केलेला होता आणि विशेष म्हणजे त्यांनी धार्मिक नाव जे आहे, भारताच्या धर्मामध्ये जी काही धार्मिक नावं होती, तर ती धार्मिक नावं, भारतीय धार्मिक नावं देखील त्यांनी इथे या ठिकाणी परिधान के किंवा स्वीकारली होती असं एकंदरीत दिसून येतं. मग यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो बघा मिनॅंडर होता. त्यानं मिलिंद नाव इथे या ठिकाणी धारण केलेलं होतं. याचबरोबर कुशाणांमधला एक शिक्षक होता, ज्याचं नाव होतं वासुदेव. त्याने पण एक धार्मिक भारतीय नाव इथे या ठिकाणी स्वीकारल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर धार्मिक जडणघडण इथे या ठिकाणी होताना आपल्याला इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला भेटते. ठीक आहे ना. तिसरा काय बरं सामाजिक परिणाम या ठिकाणी झाला, तर सांस्कृतिक घेवाण आपल्याला पाहायला भेटते बघा. सांस्कृतिक देवाण-घेवाण जी आहे, तर ही सांस्कृतिक देवाण-घेवाण ही आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळते आहे.
सांस्कृतिक देवाण-घेवाण काय? तर या काळामध्ये विविध प्रकारचे कला केंद्र जे आहे, हे कला केंद्र विकसित या ठिकाणी होताना दिसून येतात. स्थापत्य कलेमध्ये विदेशी लोकांचा पण प्रभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. जसं की उदाहरणासाठी तुम्ही जर इथे या ठिकाणी पाहिला, तर आपल्याला माहिती आहे बघा गांधार कला केंद्र. इथे लिहितो बघा गांधार कला. तर गांधार कला जर आपण इथं पाहिली, तर गांधार कलेचं काय वैशिष्ट्य आहे? तर हे सिल्क रूटवर या ठिकाणी गांधार कला या ठिकाणी होती बघा. प्राचीन रेशीम मार्गावर गांधार कला आहे आणि मग या गांधार कलेमध्ये भारतीय, रोमन आणि त्याचबरोबर युनानी कलेचा संगम इथे या ठिकाणी होताना दिसून येतो आपल्याला. तर हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक जडण-घडण इथे या ठिकाणी मध्ये हा मुद्दा या ठिकाणी येईल, की भारतामध्ये विविध प्रकारचे कला केंद्र निर्माण झाले आणि या कला केंद्रांमध्ये विदेशी इम्पॅक्ट जो आहे, तर तो इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कलामध्ये आणि स्थापत्यामध्ये. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे या ठिकाणी देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ अजून एक गांधारचं पण देऊ शकता तुम्ही, मथुरा कला केंद्राचं पण या ठिकाणी देऊ शकता. तर मथुरा कला केंद्र जर आपण बघितलं, तर मथुराचं काय वैशिष्ट्य आहे, तर मथुरामध्ये या ठिकाणी कुशाण राजा कनिष्क जे आहे, ज्याची या ठिकाणी मस्तक नसलेली धड असणारी एक मूर्ती इथे या ठिकाणी पाहायला भेटते, की ज्या मूर्तीमध्ये या ठिकाणी या कुशाण शासकांनी जे काही तंत्रज्ञानामध्ये बदल घडवून आणला होता, तर ते सगळं तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या पद्धतीने सांस्कृतिक देवाण-घेवाण या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. अजून काय बरं इथं आपल्याला पाहायला भेटेल, तर यामध्ये अजून महत्त्वाचे मुद्दे काय बरं आहे, तर या काळामध्ये या ठिकाणी तंत्रज्ञान जे आहे, तर ते विविध प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये बदल तिथे या ठिकाणी होताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतो. तांत्रिक बदल म्हणू आपण. तांत्रिक बदल तंत्रज्ञानामध्ये विविध प्रकारचे बदल इथे या ठिकाणी होताना दिसून येतात. पण आता तांत्रिक बदलामध्ये काय आपण म्हणणं गरजेचं आहे. तर उदाहरणार्थ जर आपण बघितलं, तर लक्षात घ्या व्यापार आहे, तर व्यापारामध्ये नाणी मोठ्या प्रमाणावर इथं आपल्याला पाहायला भेटतात. कॉइन्सनी महत्त्वाची भूमिका घेतली. मग या काळामध्ये आपण या ठिकाणी काय केलं, तर या ठिकाणी सोन्याची नाणी इथे या ठिकाणी काढलेली आहेत आणि या सोन्याच्या नाणींवर विदेशी आणि देशी धर्माचे चित्र आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. उदाहरणार्थ मग कुशाण शासक होता. कनिष्कच्या 3 प्रकारच्या मुद्रा या ठिकाणी होत्या. मग त्या मुद्रांमध्ये या ठिकाणी इराणी देवता आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पोलोचं चित्र आपल्याला पाहायला भेटतं. अग्नीचं चित्र या ठिकाणी पाहायला भेटतं. भारतीय देवतांचे पण चित्र त्यांच्या नाण्यांवर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. त्याचबरोबर इथे या ठिकाणी शासकांनी आपले नावं देखील नाण्यांवर इथे या ठिकाणी कोरली होती. या पद्धतीचा एक महत्त्वाचा बदल पुढे आपल्याला भारतीय शासकांनी स्वीकारला. असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. नाण्यामध्ये महत्त्वाचा बदल इथे या ठिकाणी होताना दिसून येतं. तांत्रिक बदलामध्ये अजून काय बरं? तर आपल्याला पाहायला भेटतं बघा, मी मथुरा कला केंद्राचं जे उदाहरण तुम्हाला इथं दिलं, तर त्याच्यामध्ये कुशाण शासक जे होते, तर या कुशाण शासकांच्या काळामध्ये अ, हेल्मेट घालणं, चिलखत या ठिकाणी घालणं, त्याचबरोबर चामडी बूट या ठिकाणी घालणं. तर या प्रकारचा युद्धकलेमध्ये या ठिकाणी बदल होताना एकंदरीत दिसून येतात. पूर्वी आपण घोड्यांवर या ठिकाणी युद्ध करण्यासाठी जात असताना आपल्याकडे नाल आणि रकाब या गोष्टी नव्हत्या. तर त्या कुशलांमुळे भारतामध्ये या ठिकाणी आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतो. हा एक सांस्कृतिक आणि तांत्रिक बदल हा आपल्याला इथे या ठिकाणी होताना दिसून येतो, हे लक्षात घ्या. तर याचबरोबर आपल्याला म्हणजे व्यापारामुळे काय झालं बघा, की की सुदूर प्रांतातील लोक भारतात आले आणि त्यांच्या परंपरा भारतीयांनी इथं धारण केल्या. भारतीय लोकांच्या परंपरा, धार्मिक संकल्पना घेऊन हे लोक या ठिकाणी विदेशामध्ये गेलेले आहेत, असं पण आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतं. तर हा एक महत्त्वाचा तांत्रिक बदल हा भारतीय समाजामध्ये एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतो. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतात, त्या ठिकाणी सामाजिक बदलांच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. सांस्कृतिक जीवनामधल्या बदलांसंदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. त्या ठिकाणी या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भारतीय नाट्यकला जी आहे, तर त्या भारतीय नाट्यकलेमध्ये देखील बदल इथे या ठिकाणी होताना आपल्याला एकंदरीत पाहायला भेटतं. तर भारतीय नाट्यकलेमध्ये काय बदल झाला? तर भारतीय नाट्यकलेमध्ये पडदा जी व्यवस्था आहे, तर ती पडदा पद्धत जी आपण नाट्यकलेमध्ये पाहतो पडदा पडणं, तर ती पडदा पद्धत या ठिकाणी आपल्या भारतीय नाट्यकलेमध्ये आलेली आहे. यापूर्वी तशा पद्धतीची पडदा सिस्टम या ठिकाणी भारतीय नाटकांमध्ये नव्हती. तर ती आता या व्यापारामुळे या ठिकाणी अ, ग्रीक लोक जे भारतामध्ये आले होते बघा, तर त्या ग्रीकांच्या साहित्यातून या ठिकाणी भारतामध्ये जे पण काही नंतरच्या काळामध्ये नाटकं लिहिली गेली, तर त्याच्यामध्ये पडदा पद्धत जी आहे, पडदा सिस्टम ही या ठिकाणी आलेली आहे, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर या प्रकारे व्यापार जो आहे, तर त्या सुदूर प्रांतातील अ, 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 आंतरप्रादेशिक आणि आंतरमहाद्वीपीय व्यापार जो आहे,
त्या व्यापारामुळे सामाजिक आणि त्याचबरोबर सांस्कृतिक बदलांमध्ये हे महत्त्वाचे मुद्दे लिहिणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अजून खूप सारे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर 4-5 महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला दिले आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी इथे या ठिकाणी मांडू शकता. की नव्या शहरांचा उदय झाला. महत्त्वाची व्यापारी केंद्र जी आहेत, ती व्यापारी केंद्र या ठिकाणी उदयास या ठिकाणी आलेली आहे. याचबरोबर धार्मिक जडणघडण या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. बौद्ध धर्म, जैन धर्म भारताच्या बाहेर प्रसारित झाला. याचबरोबर आपल्याला पाहायला असं भेटतं, की याच काळामध्ये अ, अ, याच काळामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू वैदिक धर्म जो आहे, त्या हिंदू वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन देखील मौर्योत्तर कालखंडामध्ये इथे या ठिकाणी निर्माण होताना दिसून येतं. कारण आपल्याला माहिती आहे बघा, शुंग कण्व जे आहेत, हे शुंग कण्व या ठिकाणी आणि सातवाहन पण जर आपण बघितलं, तर शुंग कण्व आणि सातवाहन यांनी या ठिकाणी वैदिक धर्माला राजाश्रय या ठिकाणी दिलेला होता आणि म्हणून वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन इथे या ठिकाणी होतंय आणि बौद्ध आणि जैन या दोन्ही धर्म जर आपण बघितलं तर जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, जपान या भागामध्ये या ठिकाणी प्रसारित झालेला आहे, असं एकंदरीत दिसून येतं. सांस्कृतिक देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात इथे या ठिकाणी होतीये. विविध प्रकारचे कला स्थापत्य निर्माण होतात आणि या कला स्थापत्यामध्ये देशी आणि विदेशी कलांचा संगम इथे या ठिकाणी होताना दिसून येतो. तांत्रिक बदलामध्ये या ठिकाणी नाण्यांमधले बदल आहे, नाट्यकलेमधले बदल आहे. हे आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. मूर्तिकलेमधले बदल जे आहे, ते आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. युद्धकलेमधले जे बदल आहे, ते देखील आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा महत्त्वाचा मुद्दा, हा महत्त्वाचा प्रश्न इथे या ठिकाणी सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, की मौर्योत्तर काळात भारताच्या सामाजिक आणि त्याचबरोबर सांस्कृतिक जीवनावर अ, अ, अंतर्देशीय आणि आंतरमहाद्वीपीय व्यापाराचा काय परिणाम झाला, तो परिणाम अशा पद्धतीचा इथे या ठिकाणी झालेला आहे, असं एकंदरीत दिसतं. याचबरोबर तुम्ही मौर्योत्तर कालखंड इथं म्हटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे पण या ठिकाणी म्हणू शकता, की या काळामध्ये जे काही विदेशी व्यापारी लोक होते, हे विदेशी व्यापारी लोकांना यवन म्हटलं जात होतं, आहे ना? विदेशी व्यापारी लोकांना त्या काळामध्ये यवन म्हटलं जातं आणि या काळात मोठ्या प्रमाणावर काळी मिरी जी आहे, तर त्या काळी मिरीचा व्यापार हा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होत होता आणि त्या संदर्भामध्ये काळी मिरीला यवनप्रिय म्हणून इथे या ठिकाणी संबोधलं गेलं आणि याचा परिणाम काय झाला, या व्यापाराचा परिणाम काय झाला? तर या ठिकाणी विदेशी लोक भारतातून काळी मिरी या ठिकाणी घेऊन जात होते आणि त्या बदल्यात भारतामध्ये सोनं इथे या ठिकाणी देत होते आणि त्यामुळे भारतामध्ये सोन्या-चांदीचा ओघ मोठ्या प्रमाणावर इथे या ठिकाणी निर्माण होताना एकंदरीत दिसून येतं. सोने आणि चांदी याचं ओघ मोठ्या प्रमाणात इथे या ठिकाणी पाहायला भेटतं आणि त्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात धातूचे कॉइन्स काढले गेलेले आहे, असं एकंदरीत दिसतं. प्राचीन रेशीम मार्ग जो आहे, त्या प्राचीन रेशीम मार्गांवर कुशाणांचं नियंत्रण होतं. कुशाण लोक या ठिकाणी या रेशीम मार्गाचं संरक्षण या ठिकाणी करायचे. त्या बदल्यात व्यापारी लोक त्यांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धनसंपत्ती या ठिकाणी द्यायचे आणि त्या माध्यमातून मग या कुशाण शासकांनी भारतात सर्वात पहिल्यांदा शुद्ध स्वरूपातील सोन्याची नाणी देखील तिथे या ठिकाणी काढलेली आहे, असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर अशा पद्धतीचा ह्या प्रश्नाचा मूळ गाभा जो आहे, तो या पद्धतीनं लिहिणं हे या ठिकाणी गरजेचं आहे. आणि मग शेवटी मग समारोप करत असताना तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता, की मौर्योत्तर कालखंड जो आहे, या काळामध्ये भारतीय व्यापार हा मोठ्या प्रमाणावर देशीय आणि अंतर्देशीय असल्या कारणामुळे भारतीय संस्कृती ही विदेशामध्ये गेली आणि विदेशातील संस्कृतीचं भारतीय लोकांनी या ठिकाणी किंवा विदेशी लोकांनी भारतीय संस्कृती देखील स्वीकार इथे या ठिकाणी केला आणि विविध प्रकारचे स्थापत्य, त्याचबरोबर विविध प्रकारचे कला केंद्र, नाट्यकला यामध्ये विदेशी लोकांच्या चांगल्या बाबी देखील भारतीय लोकांनी स्वीकारलेल्या आहेत. या पद्धतीचे मुद्दे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देत असताना लिहावं लागणार आहे. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तर या पद्धतीचं रोजच्या रोज आपण अशा पद्धतीचं एक सेशन या ठिकाणी घेत चलू. जेणेकरून आपण बस हे YouTubeचं एखादं सेशन जरी आपलं पाहिलं, तरी तुम्हाला या ठिकाणी हे लक्षात येईल, की चला बाबा म्हणजे तुम्ही तुमच्या सिलेबसशी निगडीत या ठिकाणी राहताल, हे लक्षात असू द्या, आहे ना. सिलेबसला आपल्याला कधीच सोडायचं नाहीये. प्रिलिम्सचा अभ्यास तर चालूच ठेवा. पण प्रिलिम्सचा अभ्यास चालू ठेवत असताना जो आपला ऑप्शनल आहे किंवा जो जी-एस आहे, त्या अभ्यासाला या ठिकाणी सोडू नका. कारण शेवटी तुम्हाला मेरिट जे मिळणार आहे, तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट जो मिळणार आहे, पोस्ट जी मिळणार आहे, हे मुख्य परीक्षेच्या मार्कांवरच असणार आहे. त्यामुळे प्रिलिम तर पास होणं हे आपलं एक आव्हानच आहे. परंतु प्रिलिम पास होत असताना मुख्य परीक्षा जी आहे, तर तिच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. बस एवढंच मला तुम्हाला इथे या ठिकाणी म्हणायचं आहे. ज्या कोण विद्यार्थी मित्रांना 2026 साठी राज्यसेवेची तयारी करायची असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच ती तयारी करणं
हे या ठिकाणी गरजेचं आहे. आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅचेस उपलब्ध आहेत हिस्ट्री डिस्क्रिप्टिव्हच्या, जी-एस आणि ऑप्शनलच्या. तर त्या जर तुम्हाला जॉइन करायच्या असेल, तर त्या पण तुम्ही या ठिकाणी जरूर जॉइन करून घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण. भेटूया एका उद्याच्या सत्रामध्ये नवा टॉपिक घेऊन, नवा मुद्दा या ठिकाणी घेऊन. तोपर्यंत थांबूया, भेटूया. धन्यवाद. थँक व्हेरी मच.